नमस्कार, मैं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। अनिल देशमुख ने आने वाले चुनाव पर अपना बयान जारी किया है। उन्होंने कहा कि हमें अतिरिक्त निर्वाचन क्षेत्र की तलाश है, हम बैठेंगे, तय करेंगे कि हमें कहां से चुनाव लड़ूंगा। साथ ही उन्होंने कहा कि सलील देशमुख पर अभी तक तय नहीं हुआ है कि वह कहां से चुनाव लड़ेंगे। नागपुर ग्रामीण के पास हमारे 2 निर्वाचन क्षेत्र हैं, हमें शहर में एक सीट मिलनी चाहिए। साथ ही उन्होंने कहा कि 3 महीने के बाद हमारी सरकार महाराष्ट्र में आएगी। चलिए देखते हैं आगे उन्होंने और क्या कहा। जास्तीचा मतदारसंघ पाहतोय आणि मग बसून सलील मी आमचे सर्व कार्यकर्ते बसून मी कुठून लढवायची, सलील कुठून लढवायची, असे असे एकत्र बसून चर्चा करून सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ। नागपूर जिल्ह्यात किती मतदारसंघ? नागपूर जिल्ह्यात असं आहे की ग्रामीणमध्ये आमचे 2 मतदारसंघ आहेत, एक हिंगणा आणि एक काटोल। त्याच्या व्यतिरिक्त आम्ही अजून एकाचा आग्रह धरणार आहे आणि त्याचबरोबर आमचा शहरामध्ये सुद्धा आग्रह राहील, कारण की शहरामध्ये आमचे अनेक चांगले कार्यकर्ते आहेत, चांगल्या पद्धतीने ते लढत देऊ शकतात, विजय होऊ शकतात। त्यामुळे शहरामध्ये सुद्धा आम्हाला 2ची मागणी करू, पण कमीत कमी एक जागा आम्हाला शहरामध्ये, नागपूर शहरामध्ये मिळालीच पाहिजे, याच्यासाठी आमचा आग्रह राहणार आहे। अनेक नवीन कार्यकर्ते आहे जे उमेदवारी मागतात यावेळेस, निवड करताना काय क्रायटेरिया असेल पक्षाचा? असं आहे की आता महाविकास आघाडीची आमची एकत्र बैठक लवकर होईल आणि त्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये आमचा एकच क्रायटेरिया आहे की कोणत्या पक्षाला कोणती जागा जाणार, याच्यापेक्षा कोणत्या पक्षाजवळ सक्षम उमेदवार आहे की जो त्या मतदारसंघात निवडून येईल त्यालाच त्या निमित्तानं उमेदवारी देणार आहे। त्यामुळे आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मित्रपक्ष एकत्र बसू आणि बसून योग्य तो निर्णय घेऊ। आमच्यामध्ये अतिशय चांगला सुसंवाद आहे, आमच्यामध्ये अतिशय चांगलं कोऑर्डिनेशन आहे। त्याच्यामुळे व्यवस्थित 288 जागांवरही आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसून व्यवस्थित निर्णय घेऊ आणि जास्तीत जास्त 180च्या वरती जागा विधानसभेमध्ये आम्ही निवडून आणू आणि आमचं 3 महिन्यानंतर आमचं सरकार महाराष्ट्रामध्ये येईल, हे तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगतो। महाराष्ट्रात चमत्कार होईल, मी लोकसभेच्या वेळी सांगितलं होतं, आता विधानसभेच्या पहिले सांगतो। विधानसभेमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये चमत्कार होणार आहे आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं 100% महाराष्ट्रामध्ये सरकार येणार आहे। दादांनी जायला पाहिजे, एकनाथ शिंदेंनी जायला पाहिजे, देवेंद्र फडणवीसनी जायला पाहिजे, या सर्वांनी जाऊन तिथे हे मंत्रिमंडळ वाढ करतो, हे करतो, ह्या गोष्टी करण्यापेक्षा या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी जर प्रयत्न केला असता आणि आग्रह धरला असता तर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला केंद्र शासनाने बजेटमध्ये न्याय दिला असता। पण महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्र सरकारने महाराष्ट्रातील जनतेच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत। फक्त आंध्र प्रदेश आणि तिकडे बिहारमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात आपलं सरकार वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांना निधी दिला, पैसे दिलेत, पण महाराष्ट्रामध्ये त्यांनी दुर्लक्ष केलं। या सर्व नेत्यांना, एकनाथ शिंदे पासून देवेंद्र फडणवीस पासून तर अजित पवारांपर्यंत, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे। ते आताही काही बिघडलं नाही, आता पुढच्या कशातून काही कशामधून आपल्याला जास्त निधी मिळू शकेल। अर्थसंकल्प तर जाहीर झाला आहे, पण अजून कोणत्या योजनेतनं महाराष्ट्राला न्याय मिळू शकेल त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा। अशा पद्धतीनं केंद्रातील नेत्यासमोर शेपूट टाकू नये। आपली आग्रहाची मागणी महाराष्ट्रासाठी त्यांनी ठेवली पाहिजे, ती ठेवली नाही त्यांनी, त्याच्यामुळे अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला न्याय मिळाला नाही। सत्ताधाऱ्यांच्या लाडक्या मित्रांसाठीचा बजेट असल्याचा आरोप होता, त्याच्याकडे केंद्रातील सत्ता टिकवण्यासाठी बिहार आणि आंध्र प्रदेश या 2 राज्यामधला भरपूर तरतूद देण्यात आली। त्याच्यामागे एकच उद्देश की केंद्रातली सत्ता टिकली पाहिजे, त्याच्यामुळे महाराष्ट्रावर दुर्लक्ष करण्यात आलं। त्याच्यामुळे प्रचंड चीड महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये आहे।